ओम श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे जीवन बदलून टाकणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। आणि आज हा संदेश मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका। आज तुमच्या कुटुंबावरचे मोठे संकट टळेल आणि वर्षभर तुमच्या घरात पैसा हा खेळता राहील आणि तुमच्या घरात आज यशाची चांगली बातमी सुद्धा येणार आहे। त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका, मन लावून ऐका आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। स्वामी भक्तांनो, स्वामींकडे आपण सर्वात मोठी प्रार्थना हीच करायची आहे की स्वामी समर्था, आम्हाला सगळ्यांना सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। आणि सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे। कारण त्याने एकदा का स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो। म्हणून नक्कीच तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी सांगतात ज्या व्यक्तीच्या जिभेवर सतत पैशांची आणि प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन घडत कधीच नसते। म्हणून माणुसकी जपायची असेल तर नक्कीच गरिबाच्या घरात माणुसकी तुम्हाला सापडेल। आणि आपण किती समजूतदार आहोत हे पाहायचं असेल तर वाईट वेळात आपण किती प्रगती केली ते नक्कीच तुम्ही पाहायला पाहिजे। माणूस वर्तमानातल्या सुखाचा लाभ सोडून भूतकाळातल्या चुका आणि भविष्याच्या चिंतेत जीवन व्यतीत करत असतो। एका थेंबासारखं जीवन असतं मनुष्याचं, पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा आहे हे समजून घेतलं पाहिजे। पराभव विसरायला आणि अपमान पचवायला शिकलेला माणूस आयुष्यात कितीही मोठ्या संकटाला अगदी हसत हसत सामोरे जातो हे मात्र निश्चित आहे। म्हणून कष्टाचा आवाज शब्दांच्या आवाजांपेक्षा मोठा असतो। म्हणून तुम्ही कष्ट हे अगदी मनापासून केले पाहिजे आणि भरपूर वेळेस तुम्ही कष्ट करत असताना तुम्हाला कोणी बघणार नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचे कष्ट एक ना एक दिवस सर्वांसमोर येतील आणि सर्व म्हणतील वा, तुम्ही करून दाखवलं। जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ तुम्ही नक्कीच ठेवले पाहिजे। आनंद हा आपल्या मानसिकतेवर आणि वृत्तीवर अवलंबून असतो। तर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा आणि दुसऱ्यांच्या मनाचा विचार केला तर नात्यात आणि मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही। कोणी कितीही जवळचं असलं तरी पाठीमागे वाईटच बोलतोच। आठवणींचे बंध तोडणे इतके सोपे नसते। काही माणसे हृदयात रक्तासारखी राहतात, मग ते सोडून गेल्यावर त्यांची जाणीव नक्कीच आपल्याला होत असते, पण त्यांना कशाचेही दुःख राहत नाही। म्हणून तुम्ही माणुसकी जपायला शिका आणि माणसं जपायला शिका। एकदा माणूस निघून गेला की तो परत येत नसतो। सत्य सिद्ध करायला पण पुरावा लागतो, म्हणून पुरावा जवळ तुम्ही बाळगत चला। जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचे बळ असते। म्हणून स्वामी म्हणतात, जेव्हा माणसांची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात। म्हणून फायदा संधीचा घ्या, माणसाचा नाही। स्वामी म्हणतात, आपलं मन ज्याच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही। एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही। बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर त्याच्या शब्दांचा काय परिणाम होतो ते। मग कमी लोक असावेत पण आपले असावेत। आयुष्य म्हणजे तमाशा थोडीच आहे की गर्दी पाहिजे। हसत जगा, आयुष्याचा हा चित्रपट पुन्हा लागणार नाही हे लक्षात घ्या। वाईट वेळेत सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळात साथ देऊन चांगली वेळ तुम्हाला आणून दिली ना, त्यांचे उपकार कधी विसरू नका आणि त्यांची मोल कधी विसरू नका। स्वामी म्हणतात, गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही, त्यासाठी सावधान राहा। कारण जास्त गोड बोलणारी माणसे पण इजा आपल्याला पोहोचू शकतात, हे मात्र निसर्गाचा नियम आहे आणि ते निश्चितच तसे घडणार आहे यावर तुम्ही अनुभव घेतला पाहिजे। एखादा विषय किती वाढवायचा आणि कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्या व्यक्तीला जमते तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात नक्कीच करू शकतो। सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होत असते, पण शेवटीच कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच
सुख होतं. म्हणून खुश राहायचं असेल तर समोरच्याचे सगळे बोलणं ऐकून घ्यायचं आणि मनातल्या मनात म्हणायचे येडं आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कुणालाही तुम्ही तोंडावर बोलले तर त्याला वाईट वाटत असते आणि वाईट बोलणारेच खरे असतात हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. पण ते समोरच्याला समजत नाही. म्हणून वयाला सुद्धा लाजवेल इतके अनुभव दिले आहेत आयुष्याने आणि असे अनुभव तुम्ही घेत चालले पाहिजे आणि आयुष्य जगत राहिले पाहिजे. कुणाच्या बोलण्याने तुटून जाऊ नका, कुणाच्या बोलण्याने झुरत बसू नका. आपलं आयुष्य थाटात जगायचं. ज्याला आवडेल तो कौतुक करेल, ज्याला नाही आवडेल तो जळेल. मग सोडून द्यायचं त्यांच्यावर विषय. नशिबात आणि मनात फरक फक्त एवढाच आहे, जे नशिबात असतं ते मनात नसतं आणि जे मनानं असतं ते नशिबात नसतं. म्हणून जसे हात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल हे लक्षात घ्या. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले आयुष्य भरभरून तुम्ही जगायला हवं. कधी कधी अति विचार करून आपण अशा काही गोष्टींचा विचार करत त्रास करून घेतो ज्या अस्तित्वातच नसतात. लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका, कारण लोकही फक्त वाईट काळात आपल्याला टोमणे मारतात, नावं ठेवतात, पण चांगल्या काळात ते आपल्या उपस्थितीला टाळी वाजत असतात. हे मात्र तितकंच खरं आहे. समोरच्याचं इंटेन्शन समजून न घेता तुम्ही स्वतः तर्क काढले की गैरसमज होतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून काही लोक असतात की जे कायम लक्षात राहतात, कायम आठवणीत राहील यार. कारण या वर्षात विश्वासघात पण त्यांनी केला ज्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला होता. म्हणून कुणावरही पूर्णपणे विश्वासून राहू नका. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. कोणालाही स्वतःचे दुःख सांगताना फार विचार करून बोला, कारण काही माणसं अशी आहेत जी रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, गोड मध बनवणारी मधमाशी सुद्धा चावत असते बरं. म्हणून अशा लोकांना तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. आधाराचे शब्द लक्षात ठेवा. काही वेळा माणुसकी, माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा हे मात्र लक्षात ठेवा. बाळा, दररोज मी सुखी आहे, मी समाधानी आहे असे म्हणत जा. मग बघ तू तसाच होशील, कारण हे ब्रह्मांड तुला तेच देते जे तुम्ही बोलत असता, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. इतक्या मोठ्या मतलबी दुनियामध्ये तुमच्यासारखे जिवलग भेटले अजून काय पाहिजे. असे मित्र आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच असले पाहिजे. जसे स्वामींसारखे आपल्या आयुष्यामध्ये मित्र आहेत तसेच आपल्या आयुष्यामध्ये मित्र असायला हवेत, निस्वार्थ वृत्तीचे. स्वतःला नेहमी सांगत राहायचं की बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचंच आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा नक्कीच करायचे आहेत. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्यांच्या सोबत असतो त्यांची किंमत नेहमीच जास्त असते, हे मात्र नक्कीच खरं आहे. म्हणून कुणावर पूर्ण विश्वास ठेवून पहा, तो जो तुम्हाला कुणावर विश्वास न ठेवायला शिकवेल, हेही तितकंच खरं आहे. म्हणून कालच्या भांडणामुळे आजचं बोलणं थांबलं नाही पाहिजे. एवढं नातं घट्ट राहिलं पाहिजे आणि अशी नाती जपायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे. विषय तिथे सोडून द्यावा जिथून स्वतःला त्रास होणं बंद होतं आणि सुरू होतं. म्हणून स्वतःचा आधार स्वतः असणं हे की नको तिथं खचून जाणं कधीच नशिबी येत नाही. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल आणि तुम्हाला समजून जाईल की आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत आणि आपल्याला सर्व काही करायचं आहे. म्हणून कोणावर आपण अवलंबून चालणार नाही आणि अवलंबून राहून जमणारही नाही, हेही तितकंच नक्कीच खरं आहे. मित्रांनो, माणसाचे शेवटपर्यंत सोबत राहणारे अहंकार, मग अलंकार म्हणजे माणसाचा स्वभाव आणि माणुसकी आहे. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण नक्कीच करावे लागतात. सतत दुःखाचा विचार करत राहिलं की समोर असलेले सुख सुद्धा दिसत नाही. देव आपल्याला काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात नक्कीच जावं. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसंच देखील ऐकणाराही असावा लागतो. म्हणून तुम्ही तसे देवाचे ऐकले पाहिजे. मग देव तुम्हाला नक्कीच लीला दाखवेल आणि चमत्कार नक्कीच करेल. तेव्हाच ज्ञानाचा विकासही होत असतो. मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते. अनुभव, नाती, मान सन्मान, चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत असते. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात. भेटावंसं वाटलं तर माणूस आता 7 समुद्रापलीकडून सुद्धा भेटायला येतो आणि भेटायचं नसेल
तर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या माणसाकडे पण दुर्लक्ष करतो. माणसाच्या आयुष्यात संकट आले नाहीत तर मनुष्य बळकट होऊ शकत नाही. मग ऊन पावसाचा खेळ म्हणजे आयुष्य आहे हे तितकंच खरं आहे. प्रत्येकाला तितकंच महत्त्व द्या जितकं महत्त्व ते तुम्हाला देतात. जास्त महत्त्व द्याल तर स्वतःची किंमत नक्कीच तुम्ही कमी करून घ्याल आणि त्याच्या मनात तुमची किंमत काहीही नसेल. म्हणून हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून काहीच उपयोग होत नाही. मग चालणं अंतर ठेवून असावं पण बोलणं अंतर ठेवून नसावं. कारण जीवनातील गेलेले क्षण पुन्हा येत नाही. स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधी चांगलं असतं. काही फरक नाही पडत तुमच्या मनात काय चाललंय, होणार तेच आहे जे देवाच्या मनात चाललंय. म्हणून जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि जे चाललंय ते चांगल्यासाठी चाललंय असा आपण निर्धार करून आणि असा विचार करून जगात जगलं पाहिजे. नक्कीच आपलं चांगलंच होणार आहे यावर विश्वास ठेवला पाहिजे. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं असली की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. म्हणून काळजी त्यांची करायची असते जे आपली काळजी करत असतात. आपण चुकतो कुठे माहितीये का? आपण अशा लोकांची काळजी करतो जे ऑलरेडी दुसऱ्या कोणाची काळजी घेण्यात बिझी असतात. म्हणून जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही हेही तितकंच खरं आहे. प्रेमाने नुसतं गोड बोलू नका तर प्रेमाने वागाही, तरच नात्यात जिव्हाळा टिकून राहतो. जर तुम्ही चुकत नसाल तर काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. फक्त शांत राहून स्वामी नाम जपत राहा. वेळ काळ स्वतः साक्ष देईल आणि स्वामींची लीला तुम्ही अनुभवाल. म्हणून तू कर्म करत जा, अपेक्षा न ठेवता. अरे कर्म करणं तुझे कर्तव्य आहे असे स्वामी सांगत आहेत आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून फक्त म्हणत चल, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते पण भाकरीचं पीठ हे प्रत्यक्ष घरात सारखंच असतं. म्हणून गरिबीत लाजू नये आणि श्रीमंतीत माजू नये एवढं लक्षात ठेवावं. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थितीत वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे. कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम मिळतो. जीवनासाठी एक व्यक्ती किंवा जीवनासाठी एक धडा. म्हणून अडचणींच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास आहे जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो सर्व काही चांगलं होईल. ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना त्या दिवसापासून रुसायचा आणि थकायचा अधिकार आपला संपत असतो. म्हणून संयम ठेवा, हे दिवस निघून जातील आणि जे लोक आज तुम्हाला टाळायचा प्रयत्न करत आहेत ते उद्या तुमची वाट पाहतील. आणि चुकीच्या वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही. कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागल्याचीही किंमत आपल्याला मोजावी लागत असते. हेही तितकंच खरं आहे. मग तो व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाज असतो साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य आहे. म्हणून अशी आपल्याला भूमिका साजरी करावी लागते. दुःख काही क्षण किंवा काही काळ राहते पण दुःखात साथ देणारा मात्र मनात जागा करून राहतो. म्हणून माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव नक्कीच असते. म्हणून सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एखाद्यावर खूप प्रेम करण्याच्या प्रक्रियेत स्वतःला गमावणे आणि आपण देखील विशेष आहात हे विसरणे. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथे संपून जातील आणि आपण भरपूर काही आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. म्हणून अर्थपूर्ण शांतता कधी निरर्थक बडबडीपेक्षा लाख पटीने मोठी असते. म्हणून योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला योग्य वागणूक ती त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असते. म्हणून नाती ही झाडांच्या पाण्यासारखी असतात. एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जात असते. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देत असते. जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते तेव्हा खरं तर ती माझी शाळा परीक्षा असते. कारण तिथे विश्वास आहे, तिथे मी आहे. सहन करायची सवय एकदा का झाली की परत दुःख कोणाला सांगायची इच्छा आपली होत नसते. म्हणून मिळवण्यापेक्षा मिळालेलं सांभाळून ठेवणं जास्त कठीण असतं हेही लक्षात आलं पाहिजे. म्हणून तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. आयुष्य एकदाच आहे. दुसऱ्याचे चालक होण्यापेक्षा स्वतःच्या दुनियेचे मालक नक्कीच व्हा. म्हणजे कर्म करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात.
त्याच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो, हे मात्र खरं आहे. इतके पण प्रामाणिक राहू नका की लोक परत परत तुमचा गैरफायदा घेतील. स्वामी सांगतात, प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. म्हणून ते त्यांचे भोग भोगत राहतील आणि त्यांना त्यांच्या कर्माचे फळ हे मिळत राहतील. फक्त तुम्ही तुमचे कर्म चांगले करत राहा. बस तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. जीवन जगण्याची कला त्यांनाच माहीत असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांचाही आनंदाचा विचार करत असतात. म्हणून सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळतं. याचा गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून ही स्वामींची लीला आहे. यात तुम्ही काही करू शकत नाही. दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता मग ज्याच्याकडे असते त्याची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही, हे तितकेच खरे आहे. म्हणून कष्टातून अस्तित्व निर्माण केले तर त्याचा रुबाब वेगळा असतो. आणि किती संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा, हे आपण मागितले पाहिजे. म्हणून राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगली असतात आणि तीच आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतात. काही लोक असे पण असतात जे फक्त आपल्या समोर आपले असतात. अशा लोकांपासून 4 हात नाहीतर 5 पाय लांब पण राहा, हे लक्षात घ्या. म्हणून लांब लागलेली भूक, फाटलेला खिसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवत असते. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही कधीही कुणाचीही मस्करी करू नका आणि कुणाच्याही तुम्ही गरीबावर हसू नका, नाहीतर तुम्हालाही ते दिवस येतील. कर्माचे भोग हे भोगूनच संपत असतात, हे आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. जगातील एक अंतिम सत्य आहे की कोणीच कोणाचं नसतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस मळका असलेला चालेल पण तो जळका असू नये, हे निश्चित पाहिजे. म्हणून जीवनातील एक कटू सत्य, काहीच नसते तेव्हा आपला अभाव नडतो, थोडेसे असते तेव्हा भाव नडतो आणि जेव्हा सगळं असतं तेव्हा स्वभाव नडत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, झाडाची पानगळ झाल्याशिवाय त्याला नवीन पालवी फुटत नाही, तसंच आयुष्याचा वाईट दिवस आल्याशिवाय चांगले दिवस येत नाही. म्हणून बऱ्याचदा काही गोष्टींचा त्रास आपण करून घेतला तरच होतो. आयुष्याला त्रास देणाऱ्या गोष्टींना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता आले पाहिजे. काही लोक तुम्हाला कधीच स्वीकारत नाहीत, कारण तुमच्यापेक्षाही त्यांना तुमच्या क्षमतेची अडचण होते. म्हणून डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो. चुकीच्या मार्गावर पैसे तर कमवता येतो, पण त्या पैशाने सुख काही मिळत नाही. आयुष्याच्या वाटेत तोडतात अपयशाचे खडे, मात्र जगण्याचा मार्ग सुखकर करतात, हेच अनुभवाचे धडे. कुणाच्याही दुःखाचं व अनादर करू नये आणि प्रत्येक जण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना लपवता येत नाही. म्हणून आपण विठ्ठल रुक्माईचे दर्शन नक्कीच आपण दररोज घेतले पाहिजे. आणि स्वामी म्हणतात की विठ्ठल रुक्माईचे दर्शन तुम्ही नक्कीच घ्या आणि दर्शन तुम्हाला मी माझ्या रूपात नक्कीच देईल, कारण स्वामी प्रत्येकाला त्यांच्या इष्टदेवतेचे दर्शन देत असत. म्हणून एक म्हणा की भाळी हरीचा गंध, लागो नामाचा छंद, घडो सज्जनांचा संग, जीव राहो विकासात दंग. म्हणून एक तुम्ही हे शिकलं पाहिजे, कारण तुम्ही गंध लावला पाहिजे आणि नामाचा छंद तुम्हाला पाहिजे. रोज नामस्मरण करा आणि तुम्हाला सज्जन माणसं नक्कीच भेटतील आणि तुमचा विकासही नक्कीच आयुष्यात होईल, असे यातून सांगितलेलं आहे. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागत असते. क्रियेला प्रतिक्रिया देण्यापेक्षा साधेला प्रतिसाद देणं ही मानवी स्वभावाची खरी गरज आहे. जे तुमचं सोबत होऊ नये असं वाटतं ते इतरांसोबत करू नका, हे लक्षात ठेवा. परिस्थितीचे चटके बसल्यावर सुरुवात झाली की तत्वज्ञानाची नशा आपोआपच उतरत असते. समजात व्यक्तीसोबत काही मिनिटं केलेली चर्चा ही हजारो पुस्तक वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते असं म्हणतात. म्हणून काहींना जबाबदारीचे हप्ते फेडायचे असतात. प्रत्येक व्यक्तीचे पैसे चैना करत संपत नाहीत. म्हणून माणसाला परक कोण हे कळण्यापेक्षा आपलं कोण हे कळायला जास्त वेळ लागतो. ज्या गोष्टींना अंतच नाहीये त्यांना एखादं सुंदर वळण देऊन सोडून द्यायचं असतं. मित्र डॉक्टरांनी दिलेल्या 8 दिवसांच्या गोळ्यांपेक्षा जिवलग मित्रासोबत 10 मिनिटं मनमोकळ्यापणाने मारलेल्या गप्पा या जास्त आरोग्यदायी नक्कीच असतात. म्हणून दगडाचं तर ठीक आहे, थोडा शेंदूर फासला म्हणजे एकदा देव तरी करता येईल. माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसाला माणूस बनवता येईल,
हेही आपण कळलं पाहिजे. खोट्यापेक्षा खरं स्पष्ट करण्यात फार वेळ जातो. म्हणून इच्छा पूर्ण झाल्या की माणसाला लोभ वाढत जातो आणि नाही झाल्या की माणसाचा क्रोध वाढत जातो. हेही तितकंच खरं आहे. तुमचे विचार आणि ध्येय शांत चेहऱ्यामागे झाकून ठेवा. यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टाची करा, इतरांसोबत नको. कारण तुम्ही जेव्हा इतरांसोबत तुमची तुलना करता तेव्हा तुम्ही स्वतःला कमजोर समजत असता आणि स्वतःला कमकुवत नक्कीच समजत असता. म्हणून नातं टिकवून ठेवण्यासाठी माणसाला कधी आंधळं, कधी मुकं, तर कधी बहिरं व्हावं लागतं. आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे कधी चिंतित होऊ नका. लक्षात ठेवा, वेळेचे ग्रहण चंद्राला, सूर्याला सुद्धा झेलावे लागतात. म्हणून देवाने प्रत्येक माणसाला जगण्यासाठी एक तरी कलागुण दिलेलाच असतो. दुसऱ्याचं वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्या सोबत वाईट होईल, हे खरं आहे आणि हे सत्य आणि हीच नीती आहे. हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कुणा वाचून कुणाचं काही थांबत नाही. म्हणून कुणासाठी थांबू नका आणि कुणी तुम्हाला रोखत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्याला मध्ये तुम्ही आणू नका. काही बदल त्रासदायक असतात पण ते गरजेचे असतात. श्री स्वामी म्हणतात की तू किती मोठ्या अडचणीत सापड, फक्त मला मनापासून हाक मार, मी तुझ्या पाठीशी उभा नक्कीच राहील. हे लक्षात ठेव बाळा. आयुष्यात अशा व्यक्तीलाही मदत करा जी परतफेड देखील नाही करू शकणार. मदत करण्याचा खरा आनंद यातच असतो. म्हणून आपण मनापासून मदत केली पाहिजे. मला कोणीही गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला की मग माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि सर्वांच्या आपुलकीचा होत असतो. आपण लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शन घ्यायचो, पण देवाचे दर्शन घेताना समजले नाही की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय. त्याचप्रमाणे स्वामी आपल्याला देवदर्शन घडवत असतात आणि स्वामीच आपले गुरु, माता, पिता सर्व काही आहे आणि सर्व काही आपण स्वामींना मानलं पाहिजे. म्हणून प्रत्येक वेळी एका बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणारच. दोन्ही बाजूने विचार करून बघा, कधी गैरसमज होणार नाही हे निश्चित आहे. समोरच्याला प्रेम देणं ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान देखील असतो. म्हणून दुःखाला अंत नसतो. म्हणून दुःख येत राहणार आणि सुखही येत राहणार. फक्त तुम्ही इथे जपायला शिका आणि ते मानायला शिका. मंदिरातला देव सहज ओळखता येतो, पण माणसातला देव कळायला पूर यावा लागतो. मग तो पाण्याचा असो की भावनेचा असो. आईवर तर आपल्याला आवडत असते, पण काही पिल्लांना संध्याकाळ आवडते. मग कारण संध्याकाळी त्यांचे बाबा घरी येतात ना, त्यामुळे. म्हणून आपण आई वडील सर्व भाऊ बहिणी स्वामी समर्थांना मानले पाहिजे आणि सर्व काही आपले स्वामी आहेत असे मानले पाहिजे. वेळ आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील हे निश्चित आहे. काही वेळा मानलेल्या नात्यात प्रेम सापडतं, पण सख्या नात्यात ओढा आढवत नाही आणि आदळत नाही. माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पदाची, उच्चीची आणि दारूची, पैशांची, रूपाची किंवा इतर कशाचीही असो, मग ते नक्कीच ते दिसत असते. मी माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक आहे. ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल त्या दिवशी मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेल असे स्वामी म्हणत आहेत. आयुष्यात 2-4 पाप करून घे मित्रा, नाहीतर चुकून स्वर्गात जाशील आणि स्वर्गात जाऊन करणार काय जर सगळे मित्र नरकात असतील. आता हा एकदम हसण्याचा मुद्दा झाला आणि हा एकदम लाजीरवाना जोक झाला. तर नक्कीच तुम्ही अशा गप्पा गोष्टी मित्रांसोबत मारल्या पाहिजे आणि आनंदित झाले पाहिजे. आणि आनंदामागे आणि हसण्यामागे नक्कीच चांगलं खुश आहे आणि तुम्ही नक्कीच खुशी होऊ शकतात. आणि हे सुख अनुभवून घ्या आणि नक्कीच आनंदित राहा आणि खुशीत राहा. माणूस कितीही जपणारा असला तरी त्याला स्वतःचं मन नाही जपता येत. म्हणून प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेलं नाव म्हणजे अनुभव आहे. म्हणून अशा अनुभव तुम्ही जीवनाकडून घेतलेच पाहिजे आणि प्रत्येक माणूस असे अनुभव नक्कीच घेत असतो आणि हे अनुभव घेणंही तितकंच सोयीस्कर आहे आणि हे अनुभव घेणंही तुम्हाला जमलं पाहिजे. हे अनुभव तुम्ही जितके घ्याल तितकेच तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत असतात. मनाने सगळेच निर्मळ असतात. मनात काय आहे माहिती नसेपर्यंत. एकदा का तुमच्या मनात काय आहे हे दुसऱ्यांना माहिती झालं, मग ते तुमचा फायदा घेण्यासाठी तयार असतात आणि फायदा घेता घेता तुम्हाला भरपूर काही गोष्टी ते शिकवून जात असतात. ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचं असतं. नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसं असतं. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो. नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ नक्कीच येत असते.
म्हणून पैसा असणारी सगळीच माणसं श्रीमंत नसतात. त्यातही बरीच माणसं संस्काराने दारिद्र्य आणि विचाराने भिकारी असतात. चूक इतरांना पाठीसारखी असते, आपली दिसत नाही आणि दुसऱ्यांची दिसते. म्हणून नाती बिघडण्याचे कारण म्हणजे लोक समजतात कमी आणि समजवतात जास्त. म्हणून ते समजून घेतले पाहिजे आणि समजावून दिले पाहिजे. प्रेम विश्वासू असायला हवं. खोटं तर सगळं जग आहे. शांत आणि स्थिर मन तुमच्या प्रत्येक लढण्याचे ब्रह्मास्त्र आहे. आनंदी राहण्यासाठी काही गोष्टी आणि काही माणसं विसरायला हवीत एवढं निश्चित आहे. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं. म्हणून दुर्लक्ष करायला शिका. आनंदी राहण्यासाठी दुःख देणाऱ्या गोष्टी किंवा व्यक्ती यांना आयुष्यात बाहेर काढता आलं नाही तरी मनापासून तरी नक्की काढायला हवं. खरं तर आयुष्य तेव्हा सुरू होतं जेव्हा सर्व काही आपलेच आहेत हा सर्वात मोठा गैरसमज आपला दूर होत असतो. म्हणून आपलं कुणीही नाही हे लक्षात ठेवून काम करायला लागा. सर्व काही तुम्हाला अनुभवण्यास येईल. दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलं तर बऱ्याच गोष्टींची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळून जातील. एकटेपणात भेटलेला एक प्रामाणिक आधार इतका इतर वेळी जमणाऱ्या लाखोंच्या गर्दीला पुरून उरणारा असतो. सगळेच बदलतात एक दिवस, काही मन भारल्याने आणि काही नाहीला जाण्याने. आणि सुपीक मनावर नापीक मनाची सावकारी झाली की आयुष्य कर्ज बाजारी होतं हे नक्की आहे. एक हक्काचा खांदा सुद्धा खूप सारं दुःख कमी करत असतो. म्हणून मन व हृदय तोडण्याचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे गैरसमज आहे हे निश्चितच आहे. विमानानं बसून उंचावर फिरवण्यात एवढा आनंद नाही जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरवण्यात होता. म्हणून आई वडिलांना जपत चला आणि त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना तुम्ही नक्कीच द्या. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टींचे दुःख जाणवत नाही. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळत असतात. आपण कितीही बोलके असलो तरी मन मोकळं करायला आपल्याच माणसांची सोबतही लागत असते. मला माझ्या भूतकाळाची लाज वाटत नाही, उलट मला त्याचा अभिमान वाटतो हे खरं आहे. आणि मी खूप चुका केल्या आहेत पण त्यामुळे मी खूप शिकलो आहे हेही तितकंच खरं आहे. कुणाची सवय लावून घेताना विचार करा. एखाद्या व्यक्तीची लागलेली सवय ही नशेपेक्षा भयानक असते आणि ती सुटत देखील नाही. म्हणून सर्व म्हणतात प्रेम एकदाच होतं, पण यार पाहतो तिला जेव्हा जेव्हा पडतो प्रेमात तिच्यात तेव्हा तेव्हा. असंच प्रेम आपण स्वामींसोबत ठेवलं पाहिजे. आणि स्वामींवर एकदा प्रेम करून बघा. स्वामी तुमच्यावर निस्वार्थ वृत्तीने प्रेम करतील आणि तुम्हाला काही देण्याची आणि काही घेण्याची स्वामींकडून गरज नक्कीच पडणार नाही. म्हणून वाईट दिवस बघितल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत आपल्याला कळत नाही हे लक्षात घ्या. आणि कागदांना पिन मारले की एकत्र होतात, माणसांना पिन मारले की ते वेगळे होत असतात. समर्थक कोणाची कट्टर समर्थक अथवा कार्यकर्ते होण्याअगोदर स्वतःच्या घरचे चांगले करते धरते व्हा. सर्व काही मिळेल आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. पुण्य दिसत नाही पण वेळ आली की बरोबर अनुभवता येतं. कारण कमवलेल्या पैशांचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे सुरू होत असतं. म्हणून आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. वरच्या वर्षात दिखाऊपणा नाही, विचारांचा जागर व्हायला हवा. मूर्तीतल्या देवीसोबतच घरातल्या स्त्रीचाही आदर व्हायला हवा. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोगही येत नाही हेही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, सुखामध्ये तू पुढे चालत राहा पण दुःखामध्ये मी तुझी ढाल असेल अशी आपली मैत्री असावी. असे मित्र तुम्ही जपायला हवे. सुगंधाला महत्व द्या. सौंदर्याला मर्यादित कालखंड असतो. आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करण्याची हिंमत असली पाहिजे. प्रेम तुम्ही नक्की स्वामींवर करा, म्हणून धोका भेटण्याचा प्रश्न तुम्हाला येणारच नाही. नशिबाचं तर माहित नाही पण कष्ट केल्याने नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळणार हे तितकंच खरं आहे. परिस्थिती कशी असू द्या, मग मनाचा महाल बांधता आला पाहिजे. मी टेन्शन नाही घेत, टेन्शननेच मला दत्तक घेतलाय असं आपण म्हणत असतो. असं अजिबात म्हणू नका आणि चांगल्या मनाने चांगला विचार करा. चांगलीच लोक तुम्हाला मिळतील आणि तुमचं चांगलंच होईल. सोसली मी एकतर्फी येथील नाती, ना होती ती माणसं जी वाटली माझी. म्हणून कोणीच कोणाचं नसतं हे नक्कीच लक्षात ठेवायला शिका. म्हणून ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम असतं ती व्यक्ती जर नशिबात नसेल तर आपल्याहून गरीब कोणी नसतं. अनुभव जेथे तुमचं असणं नसल्याबरोबर असतं तिथे तुमचं नसणं चांगलंच असतं. किती जरी प्रश्न एक दिवस सरळ ठीक होईल या आशेवर सोडून दिलेत
म्हणून आयुष्यात सगळी नाती नकली नसतात. मग वेळ आली की सगळे साथ सोडतात. या आयुष्यात फक्त दोनच नाती आयुष्यभर सोबत असतात, एक आईचा मायेचा हात आणि एक बापाची साथ. मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुम्हाला जाणीव होते आई बाबांचा आनंद महत्वाचा आहे. म्हणून माणूस कितीही गोरा असला तरी त्याची सावली नेहमीच काळे असते. मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, मी फक्त मीच आहे आणि हा अहंकार माणसाला डुबवून नेत असतो, हेही तितकेच खरे आहे. म्हणून अहंकार आणि गर्व कधी करू नका आणि जी स्वामींची सेवा मात्र नक्कीच करा आणि स्वामींवर अतूट विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर फक्त भिंतीला काळं करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात मात्र नसतं. म्हणून जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक म्हणजे निंदक आणि दुसरा म्हणजे स्पर्धक. कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात आणि माणसाला पुढे घेऊन जात असतात. म्हणून भूतकाळातील चुका नक्कीच माफ करायच्या असतात, पण कटच कारस्थाने करून मिळालेल्या जखमा कधीच विसरायच्या नसतात, एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशा जर कमी होतील आणि तुम्हाला कोणाकडून अपेक्षा असेल तर मग तुमचं मन हे नक्कीच मोडलं सुद्धा जाईल. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींकडून अपेक्षा ठेवा, ते सर्व काही पूर्ण करतील. आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आम्हाला सद्बुद्धी द्या आणि तुमच्या चरणी आम्हाला छोटी जागा द्या आणि तुमची सेवा करण्याची आम्हाला नक्कीच अनुमती द्या असं टाईप करा. मित्रांनो, समोरचा व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल ना, तर तो त्रास आपण तसाच सहन करत राहिलो तर त्रास देणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त चूक ही आपली असते. म्हणून त्या व्यक्तीचा त्रास तुम्ही सहन करून घेताय ही तुमची चूक आहे, पूर्णतः तुमची चूक ठरू शकते. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात नक्कीच जा आणि देवाकडे नक्कीच चांगल्या गोष्टी मागा आणि देवाला धन्यवाद सुद्धा करा. म्हणून पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं, म्हणूनच की काय पाणी झाडालाच आणि लाकडालाच कधी बुडू देत नाही, अगदी आपल्या आई वडिलांसारखं. त्याचप्रमाणे झाडेही आणि ते पाणीही त्या झाडाला बुडू देत नाही, कारण ते कापल्यानंतरही त्याला ते वरती तरंगत ठेवत असतं. म्हणून जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा नक्की शोधू लागत असतो. म्हणून विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस आनंदी अजिबात राहू शकत नाही. म्हणून चांगला स्वभाव असणं हा देखील गुन्हा आहे, कारण लोक आपलं कौतुक करतात की आपला वापर करून घेतात हेच कळत नाही आणि जीवनामध्ये हे नक्कीच तुम्हाला कळायला हवं. म्हणून नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरी नारळ हे फोडल्याशिवाय आणि माणूस हे जोडल्याशिवाय अजिबात आपल्याला कळत नाही आणि ते कळणार सुद्धा नाही. म्हणून आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला आणि कधीच कोणाला वाईट साईड कधीच काही बोललो नाही. म्हणून नाव मिळवायला खूप दिवस लागतात, पण नाव घालवायला काही क्षणही लागत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टी तुम्ही नक्कीच विचार करून केल्या पाहिजे. ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच संपत नसतो. म्हणून कर्म तुम्ही चांगलं करत राहा आणि कर्म चांगले केले तर देवही त्याचं फळ तुम्हाला चांगलंच देणार आहे. म्हणून जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्यांची सत्याची बोट कधीच बुडू देत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून नाती नक्कीच जपावीत, अगदी मनापासून जपावीत, पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी मात्र आपण नक्कीच ठेवली पाहिजे आणि ती तयारी करूनच आपण त्या नात्यात नक्कीच पडलं पाहिजे. कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं, कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपल्याला आयुष्यभर टोचत मात्र नक्कीच राहतात. म्हणून नेहमी दुसऱ्यांना दोष देणं हा आपलाच एक दोष मात्र असू शकतो, कारण ती व्यक्ती कशी असू शकते आपण त्याला दोष देऊन काही फायदा नसतो, तो शेवटी आपलाच दोष ठरत असतो. म्हणून काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचल्या तरी हृदयात स्थान मिळवण्यात मात्र अपयशी ठरतात. पण तुम्ही मात्र स्वामींना आपल्या हृदयात ठेवा आणि स्वामींची भक्ती करा. बघा, तुम्हाला कोणाजवळ जायची आणि कोणाला प्रेम मागण्याची सुद्धा गरज पडणार नाही, कारण स्वामी तुम्हाला एवढं प्रेम लावतील की तुम्हाला काही मागायची गरजच उरणार नाही. सगळं काही स्वामी तुम्हाला देतील आणि सर्व काही तुमच्याकडून घेतीलही, तेवढं तुमची सेवाही त्यांची सेवा तुमच्याकडूनही करून घेतील. म्हणून हे लक्षात ठेवा, त्यांची सेवा ही मनापासून करा आणि मनापासून सर्व काही त्यांच्याकडे मागा, ते भरपूर काही तुम्हाला देतील. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे, कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्या आयुष्यात मोठे बदल घडून आणू शकते. जसे की योग्य मार्ग निवडला
तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री मात्र नक्कीच असते. म्हणून तुम्ही नक्कीच चांगला निर्णय घ्या आणि योग्य निर्णय विचार करून घेतला पाहिजे. म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने मात्र तुम्ही प्रयत्न करा. प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट, कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येते. म्हणून स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करा, कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येणे शक्य होते आणि ते निर्माणही करू इच्छितो. म्हणून आपण चांगलेच मानले पाहिजे आणि चांगलेच वागले सुद्धा पाहिजे. म्हणून कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो, कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते आणि नक्कीच साथ देत असते. म्हणून माघार घेणे कधीही मान्य करू नका, कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न मात्र करत असतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र नक्कीच आवश्यक आहे. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो आणि तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही, कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही हे देखील तितकंच खरं आहे. म्हणून नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष द्या, आणि कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निर्माण होत असतो. म्हणून प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या, कारण प्रयत्नांच्या जोरावर विजय मिळवणे शक्य नक्कीच होत असते. कारण तुम्ही प्रयत्न कराल तेव्हाच तुम्ही कुठेतरी काहीतरी नक्कीच मिळवू शकाल. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या सत्यात उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी, कारण दुसऱ्यांशी तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात येणार नाही एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा, कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो आणि संघर्ष प्रत्येकालाच करायला लागत असतो, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा आहेच. मग देवाचा चुकला नाही तर आपलाही चुकणार नाही. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस मात्र आपल्याला कधीच येणार नाहीत. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून देते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका, कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी मात्र नक्कीच ठेवा. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण प्रतिकूल परिस्थितीच आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देते. म्हणून दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा, कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मात्र नक्कीच देते. आणि चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल, कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे, आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन मात्र नक्कीच जगा. आणि एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवा, आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही, कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवू न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच करा, कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्या जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा,
पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडून देऊ नका, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी नक्कीच बनवू शकते. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते ते आपणास अशक्य वाटते, त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही. म्हणून असा विचार कधीच करू नका, कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य नक्कीच करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात. म्हणून जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून नक्कीच देत असते. म्हणून त्यावर मात कशी करायची आणि जीवनात येणाऱ्या संकटांवर कशी तुम्ही मजल करायची यासाठी नक्कीच येईल यासाठी प्रयत्न करा. आणि कारण समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्ने पूर्ण करण्यास नक्कीच मदत करत असते. म्हणून जीवनात अनुभव हा खूप महत्वाचा असतो, कारण त्यातून तुम्ही भरपूर काही शिकलेले असता. आणि हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवा, कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद देईल. म्हणून वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र नक्कीच करावे लागत असतात. म्हणून जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र ठरत असतो आणि तोच आपल्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला मात्र नक्कीच देत असते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करा, कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी नक्कीच मात्र होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्याला संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव मात्र मिळतो. म्हणून आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण केलीच पाहिजे आणि ती झालीच पाहिजे. तरच आपलं जीवन अति सुखाने आणि अति आनंदाने जगण्याची आपण नक्कीच आशा बाळगू शकतो. म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा की जग तुम्हाला मान देईल, तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागेल आणि ती करावीच लागते. म्हणून कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास मात्र नीट करत असतो. म्हणून समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याचे लक्ष द्या, कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो विरोध प्रत्येक वेळेस होईलच असे नक्कीच आहे. कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला कोणती ना कोणती व्यक्ती येऊन टोकून जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात तुमच्या अशाही काही लोक येतील जे तुम्हाला मदत करतील आणि ते मदत करण्यासाठी सक्षम असतील. मग त्यांच्याकडून नक्कीच मदत घ्यायला विसरू नका, कारण देवाने तुमच्यासाठी ती मदत पाठवलेली असते आणि देव तुम्हाला मदत करू इच्छित असतो. म्हणून जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी मात्र ठेवावी लागते. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी आपले विचार उच्च ठेवा, कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्येच असते. त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य नक्कीच आपण दिले पाहिजे आणि वाचनाची आवड निर्माण करा, कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगावर सामोरे जाण्याची ताकद मात्र देते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय तुम्ही लावून घ्या, कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत मात्र घेत असतो. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता नक्कीच ठेवा आणि पर्वत एवढे संकट जरी पुढे आले तरी त्या संकटावर मात करण्याची जिद्द ठेवा, कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमता आपले अस्तित्व निर्माण नक्कीच करते.
म्हणून आपल्या जीवनातील सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे असते, कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करतात आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करा, कारण जीवनात येणारे अडथळे हे आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास मदत नक्कीच करेल. आणि आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तर मग आपण आपले ध्येय गाठू शकतो, कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देतात. आणि जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे नक्कीच लक्षात ठेवा. आणि स्वामी समर्थांची तुम्ही जर सेवा करत असाल तर तुम्हाला ते माहीतच असेल की अशक्य ही शक्य करतील स्वामी, आणि स्वामी नक्कीच ते शक्यही करतात. कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच प्रामाणिकपणे केला पाहिजे. म्हणून एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात, कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नित्य नियमाने हे प्रयत्न करत असतो. आणि सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे, तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ही निर्माण मात्र होऊ शकते. म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे, कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास मात्र करू शकतो. म्हणून आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या, कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम मात्र नक्कीच करू शकतो. म्हणून आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला शिका, आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी मात्र कधीच भासणार नाही. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो, पण असे करू नका, कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि पुढे घेऊन जात असतात. म्हणून मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान नक्कीच गाजले पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही हे मात्र निश्चित आहे. आणि जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जी तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल, कारण आपले प्रयत्नच आपणास विजय मिळवून देऊ शकतात आणि तेच आपल्याला पुढे घेऊन जाऊही शकतात. म्हणून आयुष्यात नियोजनास प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही, आणि त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात नक्कीच करता येते. म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास आपल्याला कित्येक वर्षांच्या संघर्षांच्या काळाचा सामना करावा लागतो, कारण साम्राज्य हे एका दिवसात उभे राहत नाही, त्यासाठी सातत्याने प्रयत्न मात्र करावे लागत असतात. म्हणून मित्रांनो, जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असले तर उद्या सुख नक्कीच मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा तुम्ही प्रयत्न करत राहा, आणि आपले विचार आणि आपले भवितव्य घडविण्यासाठी मदत करतात, कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. आणि त्यामुळेच संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा, कारण आपण स्वतःला जगामध्ये जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि स्वतःमध्ये जास्त गुंगूनही जाऊ शकतो. म्हणून जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच अशी मानसिकता ठेवून प्रयत्न नक्कीच करा, कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने मात्र पूर्ण होत नाही. आणि यशस्वी व्यक्ती व्हायचे असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा, कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल नक्कीच तुमचा होणारही नाही. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे, कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि पडण्यासाठी मदत नक्कीच करेल. त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही सोडू नका आणि कधीच तुम्ही ते सोडूही नका, आणि जीवनामध्ये स्वामी समर्थांची भक्तीही सोडू नका. म्हणून जशास तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व हे नक्कीच टिकून राहील, आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी नक्कीच मदत सुद्धा करेल. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात,
नक्कीच करण्याची संधी देतो, तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपणा स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. म्हणून आपल्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह हा आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते, त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच स्वतःपासून केला पाहिजे आणि मनापासून सुद्धा केला पाहिजे. म्हणून जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर मग असे यश संघर्षांच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संघर्ष आली व संकटे आली असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात असेल. म्हणून मित्रांनो, एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात, ही मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कशी आणि कधी येईल हे कोणीही सांगू मात्र शकत नाही. म्हणून एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास नक्कीच मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन आपल्याला करत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे, पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून, भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र नक्कीच गरजेचे आहे. म्हणून जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे आणि त्यामुळे संकटांवर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते. म्हणून मित्रांनो, जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फारच कमी असतात आणि फारच ते कमी लोकांना मिळतही असतात. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणं शक्य होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय मिळत असते. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित मात्र नक्कीच करू शकतो. आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंद जगण्यास मदत नक्कीच करत असतात आणि ते आपल्याला पुढेही घेऊन जात असतात. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे. कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण मात्र होत नाही. म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. आणि कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून नसते, तर त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाला ठसा उमटला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे नक्कीच महत्त्वाचे आहे. म्हणून जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळात दुःख जेव्हा येतात तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण मात्र नक्कीच होत असते. म्हणून जगताना संघर्ष करावा लागतो हे सत्य आहे, पण त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवू न देता ताकद नक्कीच बनवली पाहिजे. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून नक्कीच आणत असतात. म्हणून जीवन जगताना समस्या येतात आणि या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकाल आणि शेवटी तुमचा जो विजय त्या प्रयत्नात नक्कीच होईल. म्हणून आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे. कारण आपल्याला सर्व काही मिळाले
तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष मात्र करावा लागत असतो. म्हणून जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरला आहे. कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार. त्यामुळे आत्मविश्वास वाढवून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवता नक्कीच आला पाहिजे. आणि तो विश्वास ठेवा, नक्की स्वतःचं सामर्थ्य वाढेल आणि तुम्ही पुढेही जाल. म्हणून जबाबदारी म्हणजे स्वतःला सावरून जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास स्वतःला समर्थ बनवून आपली ही जबाबदारी आहे ती यशस्वीपणे पार पाडणे होय. आणि परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच बनवू शकते. म्हणून कल्पनाशक्ती असल्याशिवाय कोणतेही ध्येय सत्यात उतरवता येत नाही. कारण जेव्हा आपले मन एखाद्या गोष्टीची कल्पना करते तेव्हा आपण ती गोष्ट कोणत्या आणि किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही नक्कीच करतो. आणि हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून घेतात आणि नक्कीच करूनही देतात. म्हणून जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नक्कीच आपणास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी या जीवनात होऊ शकत नाही. म्हणून ध्येयाची पूर्तता प्रयत्न, त्याग, नियोजन, प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक नक्कीच आहे. म्हणून माणसाने आणि मन हळवे असले तर चालेल पण दुबळे नसावे. कारण दुबळे मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे तुमचे जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्कांचा विषय असेल तिथे तुमचे मन कठोर करून निर्णय नक्कीच घेतला पाहिजे. म्हणून एखाद्याच भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका. कारण जगात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व नक्कीच ठरवत असते. म्हणून जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नाहीये आणि त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही. आणि त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान आणि स्वतःची ओळख टिकवणे गरजेचे आहे. म्हणून दुःखात, संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या. कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र गरज असते. म्हणून शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमानात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्यांचा फायदा आपणास भविष्य काळात चांगला करण्यास नक्कीच होऊ शकतो. म्हणून शिक्षणातून आणि पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल पण जीवनातून आलेल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान हे तो कधीच विसरू शकत नाही आणि कधी विसरणारही नाही. कारण ते ज्ञान त्याच्याजवळ शेवटपर्यंत असते आणि शेवटपर्यंत त्याची आठवण त्याला नक्कीच असते. म्हणून एकटेपणा हा कमजोरी नाही तर आपली ताकदही बनू शकतो. कारण जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल आणि तसेच तुमच्या स्वतःवरील विश्वास वाढेल. आणि पुढे हाच स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देईल. म्हणून जीवनात प्रवास कधीच आपण ठरवल्याप्रमाणे होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे. तसेच तिथे शक्य असेल तिथे आपला मार्ग बदलून संकट नक्कीच टाळावे. म्हणून मित्रांनो, जीवनात जगताना धाडस खूप महत्वाचे आहे. आणि जेव्हा तुमच्यात धाडसी वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता. कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करताही येत नाही आणि तुम्ही करूही शकत नाही. म्हणून तुम्ही स्वतःचे ध्येय असे निवडा ज्यात तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता. कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार केला जाईल आणि तो विचार नक्कीच तुम्हाला पुढेही घेऊन जाईल. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा. कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने नक्कीच उभे राहत असते आणि ते त्यांना पुढे घेऊन जात असते. म्हणून कष्ट तोपर्यंत करा जोपर्यंत आपण पाहिलेले एखादे स्वप्न आपण सत्यात उतरवत नाही. कारण वर्तमान काळात आपल्याला ही संधी नक्कीच देत असतो आणि ती संधी आपण नक्कीच त्याचं सोनंही केलं पाहिजे. म्हणून स्वतःवर असलेला विश्वास आणि ध्येयपूर्तीसाठी केलेले योग्य नियोजन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग नक्कीच सोपा करत असतात. म्हणून आयुष्यात तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यासोबत खूप लोक असतील. परंतु जेव्हा परिस्थिती वाईट असते ना आणि वाईट येते ना तेव्हा तुम्हाला साथ देणाऱ्या व्यक्तींचा शोध तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. आणि जीवनात कुणी नाकारले म्हणून कुणाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही. कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी एकसारखी अजिबात नसते आणि प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही. काही झाडे सावलीही देतात. म्हणून सावली देणाऱ्या झाडाचे महत्त्व कमी होत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट, प्रसंग काहीतरी शिकवून आपल्याला जात असतो. म्हणून यशाचा मार्ग हा फक्त तुमचा आणि तुमचाच असतो आणि या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावे लागते आणि तुमच्यासाठी चालणारे कोणीही नसते आणि फक्त तुम्ही ज्या मार्गावर चांगल्या पद्धतीने चालूही शकता. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे
तो ब्रह्मांडाचा मालक आपले स्वामी समर्थ महाराज हे अजिबात कमजोर नाहीत. आपले भाग्य नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे नक्कीच आहे आणि ते आपले सामर्थ्य चांगल्या पद्धतीने लिहू शकतात. कारण ते आपल्याला सर्व काही देऊ इच्छित आहे आणि तेच आपल्याला सर्व काही आपले करता धरता फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि तेच आपल्याला भरपूर काही गोष्टी देतात आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यांच्याकडे मागतही असतो आणि म्हणून ते आपल्याला देतही असतात. म्हणून मित्रांनो, फक्त तुम्हाला काही मागायचे असेल तर ते फक्त तुम्ही स्वामींकडे मागा. स्वामी तुम्हाला नक्कीच देतील आणि भरभरून देतील. कारण त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी हे कायम असतात आणि भरपूर आशीर्वाद तुमच्याकडे असले तर तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये भरपूर काही पुण्यही लाभते आणि पुण्य लाभले की तुम्हाला भरपूर काही गोष्टी या चांगल्या पद्धतीने मिळतात आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टींना सामोरेही जातात आणि त्या गोष्टी तुमच्यासाठी अनमोल रत्न असं घडून येत असतात. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींची सेवा नक्कीच केली पाहिजे. आणि एकदा का तुम्ही स्वामींची सेवा केली की तुम्हाला परत स्वामी कधीच नाराज करत नाही आणि कधीच तुम्हाला दुखावतही नाही. कारण स्वामी तुम्हाला भरपूर काही देतात आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला ते सांगत असतात. म्हणून त्या गोष्टी तुम्ही फक्त स्वीकारून जीवनात तुम्ही नक्कीच त्याचा अवलंब केला पाहिजे आणि तुम्हाला नक्कीच काही गोष्टी या भरपूर काही प्रमाणात मिळतील आणि यशही भरपूर प्रमाणात मिळेल. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश जर अलौकिक तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही या संदेशाकडे तुम्हाला काही मिळालं असेल आणि तुमच्या जीवनामध्ये काही बदल झाले असतील तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पुढे नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करू शकता. चला तर मग भेटूया अशाच एका सुंदर आणि प्रेमळ व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.